नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस खूप हॅक्टिक आहे, कारण की गेले 3 ते 4 दिवस आमच्याकडे लाईट नाही. मेन जो ट्रान्सफॉर्मर असतो DP तोच जळाला होता, स्फोट झाला होता आणि तो 2 दिवसापूर्वी नीट टाकला. पण आज सकाळी परत तो जळाला आहे, त्यामुळे लाईटच नाही. आणि आता प्रॉब्लेम असा झाला आहे की कोणाकडे घरात पाणी नाही प्यायला किंवा कोणाकडे खर्चायला पण पाणी नाही आहे. आणि विषय हा झाला आहे. आणि आता त्याच मला सोन्याचा फोन आला की मामा भोत भरतोय, भोत भरायला चल. भोत म्हणजे तुम्हाला दाखवतो काय असतं ते. तर मी आणि निखिल बघा, निखिल इथं आहे. आणि निखिल आता हे दुसरीकडनं पाणी आणलं आहे शेत भिजवायला, शेताला पाणी सोडायला. पण बहुतेक तिकडची पण लाईट गेली, त्यामुळे हे पण पाणी आता बंद झालं आहे. तर पुढं कंटिन्यू राहा, तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच भोत म्हणजे काय असतं आणि ते कसं भरतात आणि ते म्हणजे ते कसं साचून ठेवतात आणि ते कसं तुम्हाला सगळी त्याची माहिती देतो तुम्हाला पुढे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे आपलं शेत आहे, ते आत्ता तिथं मका होती, मका सगळी काढलेली आहे. आणि जे पलीकडे आहे तो हरभरा बाकी आहे, तो आता काढायचा आहे. पण हे बाकी सगळं मका होते ह्याच्यात, ही सगळी काढलेली आहे. लाईट गेली का रे? लाईट गेली ना तेव्हाच. गेली लाईट आत्ता जस्ट गेलेली, म्हणजे दुसऱ्या फेजची लाईट गेलेली. हे बघा, हे मका असते. हे काय आहे? ज्वारी. हे ज्वारीचे झाड आहे, ज्वारीचं आहे. हे बघा, ज्वारीचं शेत आहे. अजून मला पाणी द्यायचं असेल. पलीकडं माझा भाऊ आहे, तो भाऊ शेताला पाणी देतोय. आता काय लाईटच गेली. आणि जे ट्रॅक्टर्स उभे आहेत ते ट्रॅक्टर स्कूटी मशीन बोलतात त्यांना, मोठ्या तुम्हाला सगळं पुढं कळेल व्हिडिओमध्ये की आपण काय असतं कुटी मशीन आणि ते कसं भोत भरतात. कारण की इकडं कसं आहे, दुष्काळ भाग आहे थोडासा, त्यामुळे पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे लोक काय करतात, हे मका वगैरे उगवले की एकदाच त्याची कुटी करून भोत भरून ठेवतात. भोत भरून म्हणजे त्याने काय होतं की थोडं काढून आपण जनावरांना, गुरांना खायला घालू शकतो. तर हे दादाची, हा माझा मोठा भाऊ आहे आणि ती त्याची ज्वारी आहे. ती बघा किती मोठी झाली. आता तिला पाणी देतोय, ती अजून थोडी मोठी होणार, मग नंतर ती काढायला येणार. त्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हाला इथनं पुढे बघायला मिळतील की ते कसं धान्य होतं, कसं होतं. एक आहे वड्यांनी पाटांनी पाणी देत होता तो आता जस्ट. आता लाईटच गेले. हे बघा, हे मकाच आहे ना निखिल? हे पण अच्छा. हे बघा कसं आता ह्याला पाणी देतील. आणि नंतर मग बघा, आता पाटाने पाणी सोडत होता, तेवढं लाईट गेली. हे बघा ना, तुम्हाला गाईस दाखवतो की किती मोठा आहे. हे बघा, असं दिसणार नाही बघा. हे दाणे भरलेले आहेत पूर्ण. हे बघा, ही ज्वारी नंतर होईल थोड्या दिवसांनी. अजून किती दिवस लागतील याला तर निखिल? आता आता येईल थोडे 2-3 पाण्यात येईल. 2-3 वेळा पाणी असं गाव आहे, सगळ्यांनी ज्वारी केली. आता सोन्या कुठे गेला? सोन्या खाली शेतात. सोने शेतात गेला का? तुम्हाला दाखवतो आता. हे आपण बाहेरनं माणसं मागवलेली आहेत भाड्याने कामाला, आणि ते लोक तसे तोडतात. ते तोडून मग त्याचं भोत केलं जातं. आणि आता खाली बसला बघा मांडी घालून. सोन्या इकडे ना, कुठं आहे रस्ता? हे बघा, आता भिजवलेलं आहे, फ्रेश भिजवलेलं वावर आहे. वावर म्हणजे शेत. आता हे लोक मजूर लावून बघा असे तोडतात सगळं. मला दिसत असेल, मला झूम आउट करून दाखवतो जरा. सगळं तिथे लोक तोडतात, असं एकट्ठं करतात सगळं असं एका टाकून. आणि नंतर मग त्याचं त्या मशीनमध्ये नेतात. आणि जे तुम्हाला काळं दिसतंय ते बघा, त्या मशीनमध्ये ते काळं सापाचा फणा काढल्यासारखं तिकडनं ते बाहेर येतं. मग ते एक मोठ्या बॅग असतात, एक 1.5 टनाच्या किंवा 2 टनाच्या, त्या बॅगमध्ये भरलं जातं. आणि मग त्याच्यात थोडीशी हे केलं जातं, ते त्यात भरतात. मग ते मोठ्या 1.5 टनाच्या मोठ्या पिशव्या असतात, बॅग्स असतात. मग त्या बॅगमध्ये जरा रासायनिक प्रक्रिया करतात आणि त्यात ते टाकतात. म्हणजे ते 4-4, 5-5, 6-6 महिने त्याला काहीसुद्धा होत नाही, म्हणजे एकदम व्यवस्थित राहतं. मग कसं, इथं दुष्काळ भाग असल्यामुळं, पाणी नसल्यामुळं, बाकी सगळं सुका असल्यामुळं ते तसं भोत भरून ठेवावे लागतात कंटिन्यू माणसांना. आणि त्याने काय होतं की 2-2-3 आम्हाला घेतले की मग ते टाकता येतात त्याच्यात. बस, बाकी हे असंच चालू असतं. बाकी पुढची प्रक्रिया तुम्हाला दाखवतो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. फोटो काढून चांगले जाते. बघा फोटो काढून फोटो नाही काढते, व्हिडिओ काढते. आता मंडळी सगळा सेटअप लावलेला आहे. ट्रॅक्टर असा आडवा लावला, ह्याच्यात ट्रॅक्टर आडवा लावला.
ते कटिंग मशीन आपण टाकणार ते कुटिंग मशीन आणि आता ते भरणार. सगळा सेटअप ऑलरेडी करून ठेवला आहे. आता 2 मिनटात चालू करतील, तुम्हाला दाखवतो कसं भरतात ते व्यवस्थित एकदम. सकाळपासून काय तुझा दिनक्रम होता आज? हां दिनक्रम काय होतं सकाळपासून? काय नाही, मग काय बोध भरायचं होतं. इथे माणसांनी गोळा करून भरायचं होतं. कसं ठरलंय बोत? कसं ठरलंय? 900 रुपयाला एक. 900 रुपयाला एक वय. मग आता किती बोत भरतील? एवढं मका काढले, आता ह्यात किती बोत भरतील? आता भरतरी 5-6 बोध. 5-6 बोत. आणि मग त्याची प्रक्रिया काय असते? किती दिवस टिकतो एक बोत? किती दिवस टिकतो म्हणजे एक बोत असं भरून ठेवला आपण तर किती दिवस टिकतो? गुरांची जेव्हा ना किती गुरं आहे ती. तसं नाही बोलत आहे, पण त्याला कीड लागत नाही का, कुजत नाही का, हे बोलायचं आहे. नाही कुजत, काय नव्हतं त्याला औषध ही टाकाय पावडर टाकायची ना, टाकते. त्यामुळं राहतात का ते? त्याच्याने इन्फेक्शन गुरांना जनावरांना वगैरे नाही. काय 1000 तर एका टनात भरतो ना. मग आता ते जी बॅग असते ती किती टनाची असते? 1000 1000 किलोची म्हणजे 1 टनाची. बरोबर. अशा किती बॅग भरणार आता? अशा 6 बॅग भरणार या शेतामध्ये? अजून दुसऱ्या शेतामध्ये? तिथं 5-6 भरते. बस 2 ठिकाणीच आहे का? 2 ठिकाणी. म्हणजे एका बोताला 900 रुपये. 900 रुपये तुम्ही हिशोब करा. इथले 6 बोत आणि तिथले 5 बोत म्हणजे किती झाले? 11 बोताचे पैसे किती झाले भावानो? लय कमवतात आमच्या इकडची गावची माणसं हे बोतावर, मजबूत पैसा. मिशन चालू झालं तिकडे दाखव. मिशन चालू झाले. आता तुम्हाला दाखवतो बोत कसा भरतात. समजलं का? काय दाखवलं? जेवला का? काय खाल्लं? नाही अजून जेवायचं घरी गेल्या. मग इकडे राहणार जेवायला आपण जेवलो असतो. हा नाही पण चालेल, बोल करायचं चालू. ठीक आहे चालेल. तुम्हाला दाखवतो आता. मशीन चालू केलं तिकडे. मशीन चालू केलं तर टाकतात ते आणि त्याची कटिंग बघ कशी होते दाखवतो तुम्हाला. झाले एकूण ह्याच्यात टाकतात, पुढे टाकतात असं पुढं कटिंग होऊन पुढं बारीक त्याचे पिक्चर होतात आणि कटिंग होऊन पुढं जातं आणि हेच ते एका बॅगमध्ये नंतर भरतात. त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून मग ते नंतर पुढं जसं जनावरांना लागेल तसं खायला काढतात. सोन्या टाकीवरती ना ना. बघू शकता भावांनो, सोन्या आता वरती चढलाय. ते सरकवायला साईडला, कारण की त्याला जास्त एकाच ठिकाणी डिग लागतोय, त्यामुळे त्याला साईडला सरकवते सोन्या. चालू आहे. एक हार्डली 10 ते 15 मिनटं लागतात फक्त हे सगळं क्लीन व्हायला. एवढी फास्ट पॉवरफुल मशीन आहे. शेतकऱ्यांचे कष्ट दिसतात तुम्हाला. खाली वाकून ते तोडायचं पहिला, नंतर खालून उचलायचं, मग ह्यात टाकायचं, मग ते बोत भरायचे, मग तेव्हा त्यांना एका बोताचे 900 रुपये मिळतात. खूप कष्ट आहे याला. आपण बोलतो 900 रुपये एका बोताला भेटतं, पण ह्याच्या मागचे कष्ट पण भरपूर आहेत, तेवढेच आहेत. सोन्या